संगोबा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील पूरग्रस्त श्री संगमेश्वर विद्यालयासाठी सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र संस्थेच्या वतीनं विद्यार्थिनींसाठी सुमारे 25 लाख रुपये खर्चून स्वच्छतागृहाची नवीन वास्तू बांधण्यात आली। या वास्तूचा हस्तांतरण सोहळा मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकळे, गट विकास अधिकारी कदम, करमाळा पंचायत समितीच्या नूतन गट शिक्षण अधिकारी हडके, विस्तार अधिकारी नलवडे, विस्तार अधिकारी नितीन कदम, पंचायत समिती सदस्य स्वप्नील काळे तसेच सेवा भारती पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी, सामाजिक आयाम व आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आणि या वास्तूच्या उभारणीसाठी प्रेरणादायी भूमिका बजावणारे सदानंद कुलकर्णी यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांनी केले। त्यांनी विद्यालयाची परिस्थिती, स्वच्छतागृहाची गरज स्पष्ट करत सेवा भारती पश्चिम महाराष्ट्राने केलेल्या या मोलाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। सेवा भारती संस्थेच्या या सहकार्याचे ऋण आम्ही सदैव स्मरणात ठेवू असं सांगत त्यांनी सहकार्यांचे मनापासून आभार मानले। करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी मनोगत व्यक्त करत सेवा भारतीच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। तसेच पूरग्रस्त विद्यालयासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्याध्यापक सुनील शिंदे यांनी केलेल्या धडपडीचेही त्यांनी विशेष कौतुक केले। यावेळी सेवा भारती पश्चिम महाराष्ट्राचे सचिव सबनीस तसेच सहसचिव प्रवीण देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी आवश्यक सुविधा निर्माण होणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केले। या उपक्रमामुळे विद्यालयातील विद्यार्थिनींना मोठी सुविधा उपलब्ध झाली असून स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीनेही या वास्तूचा मोठा लाभ होणार आहे। पंचक्रोशीतील पालकवर्ग, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, बंधू भगिनी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण भागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन देवानंद चव्हाण यांनी केले। विद्यालयासाठी ही महत्त्वपूर्ण सुविधा उभारण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र संस्था अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पालक व सर्व सहकार्यांचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांनी मनपूर्वक आभार मानले। खूप मोलाची आहे आणि बाकीच्या शाळांना कदाचित हेवा वाटत असेल, म्हणजे असं म्हणून एक त्यांना हेवा वाटत असेल की का पूर आला ना। ह्याच्यामध्ये शिंदे सरांचा जसा सिंहाचा वाटाय, म्हणजे ते काय स्वतःला घेणार आहेत का, शाळेसाठी सुद्धा सारखं मागे लागून मागत राहणार, ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे। तर मला शिंदे सरांचंही कौतुक वाटतं आणि शिंदे सर बाकीसाठी ओळखतात, पण गाव बाकीची भगिनी, गाव त्या सगळं तर पण हे जे सगळे चालले बाळांनो, हे तुमच्यासाठी ते करतात, थोडी त्यांना एक त्याच्यावर हे